तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीतून एक महत्त्वाची अपडेट येते। ही बैठक सुरू होऊन आता 20 मिनिटं झालेली आहेत। अजूनही बैठकीत ठाकरेंचे लोकसभेतले केवळ 3 खासदारच उपस्थित आहेत। तर 11 वाजता या बैठकीची सुरुवात होणं अपेक्षित होती, मात्र त्यानंतर आता 20 मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झाली। 20 मिनिटं झालेली आहेत। हे 4च खासदार सध्या या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यसभेतले 1 खासदार संजय राऊत आणि लोकसभेतले 3 खासदार अरविंद सावंत, त्यासोबतच अनिल देसाई आणि राजाभाऊ वाचे हे लोकसभेतले 3च खासदार या बैठकीला उपस्थित आहेत। ज्या 6 खासदारांची प्रतीक्षा आहे ते खासदार अजूनही या बैठकीला आलेले नाहीत, त्यामुळे या 4 खासदारांमध्येच ही बैठक सुरू आहे। ही बैठक सुरू होऊन 20 मिनिटं लोटलेली आहेत, मात्र इतर खासदारांची अजूनही प्रतीक्षा आहे। अजूनही या बैठकीला इतर खासदार आलेले नाहीत। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे। आपण पाहतोय संजय राऊतांच्या या दालनामध्येच ही बैठक सुरू आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं, कारण या बैठकीला नेमके किती खासदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या सूत्रांच्या हवाल्याने असा दावा केला जात होता की कदाचित आणखी 2 खासदार जे शिवसेनेला जाऊन मिळालेले आहेत ते खासदार या बैठकीला उपस्थित राहू शकतात। त्यामध्ये 2 नावं होती, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांची। या दोन्ही खासदारांविषयी संभ्रम होता, मात्र ओमराजे निंबाळकर हे या बैठकीला जाणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं। संजय दिना पाटील यांनी म्हटलेलं होतं की मी या बैठकीला येईल, मात्र तेही या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत। तर वेदांत नेब आपल्यासोबत आहे। वेदांत, 20 मिनिटं लोटलेली आहेत, अजूनही इतर कोणतेही खासदार आलेले नाहीत। ज्या प्रकारे आपण बघितलं, माहिती आतमधनं घेतली, त्यामध्ये फक्त 4 म्हणजे त्यामध्ये 1 राज्यसभेचे आणि 3 लोकसभेचे खासदार आणि अर्धा तास झालेला आहे। साधारणपणे मी जसं आधी सांगितलं की 12 वाजेपर्यंत ही बैठक चालेल आणि 12 नंतर ठाकरेंची शिवसेना एक भूमिका घेऊन पुढे जाईल, कारण त्यांना अपेक्षा होती की यातले म्हणजे 6 जे खासदार त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलेला ही चर्चा होती, त्यामुळे त्यातले 2 खासदार हे आपल्या सोबत येतील असं त्यांचं म्हणणं होतं किंवा असा दावा होता, मात्र ते होताना दिसत नाहीये। संजय दिना पाटील वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी बोलत होते। सचिन अहिर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती की आपण संजय दिना पाटील यांशी बोलावं। संजय दिना पाटील सुद्धा अरविंद सावंतांना फोन करून कालपर्यंत सांगत होते की मी या बैठकीला येतोय, मात्र आता 11:30 वाजलेत, संजय दिना पाटील इथे आलेले नाहीयेत। कालपासून ते दिल्लीत आहेत अशी माहिती इथे आलेले नाहीयेत। कालपासून ते दिल्लीत आहेत अशी माहिती आहे आणि त्यामुळे संपूर्ण जो एक गट आहे तो अज्ञातस्थळी आहे आणि अधिकृतरित्या जसं ते ठाकरेंची शिवसेना म्हणते की अधिकृतरित्या ऑपरेशन टायगर यशस्वी झालं हे त्यांनी दाखवावं, तर कदाचित 2-3 दिवसामध्ये हे दाखवलं जाईल। काही तांत्रिक अडचणींमुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात किंवा अधिकृतपणे भूमिकाही मांडली जात नाहीये। मात्र ज्या प्रकारे शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडनं जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यात येत आहेत किंवा अधिकृतरित्या आता आपण बघतोय प्रतिक्रिया देताना आपण पाहतोय, ज्यामध्ये ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्याचं म्हटलं जातंय, कारण मागील 2-3 दिवसांपासून शिंदे शिवसेनेचा कोणताही नेता या सगळ्या संदर्भात बोलत नव्हता। मात्र ज्या प्रकारे काल दिल्लीमधनं एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये गेले आणि विधान परिषदेच्या कामाला लागले, त्याहून स्पष्ट